नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी मिसळ कशी करायची, ती पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ते सांगणार आहे. चला तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर माझ्याकडे ना इथे मटकी होती. रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. सकाळी उठल्यानंतर या मटकीतलं सगळं पाणी निथळून घेतलेले बघू शकतात. सगळं पाणी आपल्याला याच्यातून काढून घ्यायचंय. नंतर आपण इथं झाकण ठेवून आणि कपडा गुंडाळून ही मटकी बाजूला ठेवून घ्यायची आहे दिवसभर. सायंकाळ झाली की आपण बघूया की ह्या मटकीला खूप सुंदर अशी मोड आलेली आहे. इथे पाहू शकतात, दिवसभरातच खूप सुंदर असे मोड येतात त्याला. नंतर आपण वाटणासाठी खोबरं घेतलंय. खोबऱ्याचे असे काप करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर कढीपत्ता, लसूण, आलं, कांदा आणि टोमॅटो हे सगळ्या गोष्टी आपण कापून घेतलेले आहे फ्रेंड्स. वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला, पाहू शकतात. आता खोबरा आणि कांदा आपण भाजून घेणार आहोत. इथे एक पॅन गरम करत ठेवला होता मी. याच्यामध्ये आधी खोबरं भाजून घेतलंय मी. त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकतात, मस्त लालबुंद असं भाजून घ्यायचंय आपल्याला. इथं एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं, थोडंसं जिरे आणि लाल तिखट टाकून आपण हे दळून घेणार आहोत. पाहू शकतात, हे दळून घ्यायचंय. या वाटणामध्ये आपल्याला बिलकुल पण पाणी नाही टाकायचंय फ्रेंड्स. हे थोडंसं दळून घेतलं खोबरं का त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा टाकला ना तर छान ओलसरपणा होतो आणि मस्त दळलं जातं हे वाटण. पाहू शकतात, याच्यात पाणी टाकलं ना थोडं वाटणामध्ये तर तेलात हे वाटण टाकल्यानंतर ते उडतं असं अंगावरती. त्याच्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो नाही करायचा. बघू शकता, मी पाणी नाही टाकलं तरी वाटण छान वाटलं गेलंय. इथे हा काळा मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल मसाला पण घेतला आहे. बघू शकतात फ्रेंड्स, हे मसाले काढून घेतले मी. नंतर मी इथे एक पातेलं गरम करत ठेवले. तेल टाकले, त्याच्यात जिरे, कढीपत्ता आणि जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते वाटण टाकायचंय आपल्याला इथे. आणि ते वाटण छान 5 मिनिटं आपण असं परतून घेणार आहोत तेलामध्ये. बघू शकतात, मस्त असं तेल सुटतं इथे. ह्या पद्धतीने काळा मसाला टाकायचा आहे, गरम मसाला, लाल मसाला टाकून घेणार आहोत. छान परतून घ्यायचंय. मसाले टाकल्यावर पण आपण हे 5 मिनिटं परतून घ्यायचंय. छान असं तेल रिलीज होतं या मसाल्यांमधून. पाहू शकतात या पद्धतीने. इथं आपण आहे ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय, म्हणजे छान अशी ग्रेव्ही टाईप तयार होतं आणि मसाले वाटण छान असं एकजीव होतं. मग थोडं पाणी टाकून घ्यायचंय आणि 2 मिनिटं परतू द्यायचंय. बघू शकता, 2 मिनिटं हे आपल्याला असं शिजून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला इथं मटकी टाकून घ्यायची. मटकी टाकल्यानंतर पण 2 मिनिटं परतून घ्यायचंय. छान मसाल्याचं कोटिंग येतं मिसळीला, बघू शकतात. आणि नंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आणि शिजून घ्यायचंय. पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मटकी शिजेपर्यंत हे छान उकळू द्यायचंय आपल्याला. बघू शकता, खूप सुंदर होती ही मिसळ.
पाहू शकता, खूप अप्रतिम लागते असं खानदेशी स्टाईल मिसळ मी तुमच्याशी शेअर केली आहे फ्रेंड्स, बघू शकतात. तर फ्रेंड्स, आज तुम्हाला हा मिसळीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. एक वेळा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय.